स्वच्छ धुवून घेतलेली आहे, सगळी कापून घेतलेली आहे. आता आपण कुकरला लावूया. टमाटर, बटाटा, शिमला मिरची, गाजर, फणसी आणि वाटाणे आणि फ्लावर हे सगळं मिक्स केलेलं आहे. फुलावर गरम पाण्याने स्वच्छ धुलेली आहे. पाणी टाकूया आणि झाकण लावून या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर बंद करून गॅसवर ठेवूया. भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. आता आपण एकदम बारीक करून घेऊया. बारीक करून घेऊया. कोणाकोणाला बारीक केलेली आवडते, कोणाकोणाला जाडसर आवडते. आम्हाला बारीक आवडते म्हणून आम्ही एकदम बारीक करून घेतोय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक करायची. भाजी आपली मॅश झालेली आहे. तर आपण कांदे कापून घेऊया फोडणीला. आपला कापून झालेला आहे. आता आपण कोथिंबीर कापूया. कोथिंबीर पण एकदम बारीक कापायची. चला आता आपण फोडणी देऊन घेऊया भाजीला. तूप जरा गरम होऊन घेऊया. मग भाजी तेल टाकूया. टाकून घेऊया. अंदाजाप्रमाणे तेल टाकायचं आणि फोडणी द्यायची. आता कांदा टाकूया. भाजून झालेलं आहे. आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया अर्धा चमचा. आलं लसूण पेस्ट जरा भाजून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. एक पॅकेट छोटं एवढेचा मसाला टाकूया. मसाले भाजून घेऊया. आता आपण भाजी टाकूया. मसाले आता आपले परतून झालेले आहेत. आता आपण भाजी टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया.
मिक्स करून